नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आपण पाहणार आहोत गोष्ट पैशा पाण्याची. लेखक प्रफुल्ल वानखेडे. भाग 16. जाणीतो महत्त्व वेळेचे. वेळ आणि पैसा दोन्ही विचारपूर्वक गुंतवला तरच फायदा. धसमुसळेपणाने वापरला की संपला. वेळेचे नियोजन जमले तरच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम, साक्षर व स्वतंत्र होऊ शकतो. वेळेचे नियोजन आणि आर्थिक साक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये नक्की काय फरक असतो? पैशांचा फरक तर असतोच, तो सर्वांनाच माहिती आहे आणि दिसतोही. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे ते आपल्याकडे असलेल्या वेळेचा वापर नक्की कसा करतात हा. गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास आहेत आणि त्यात 1440 मिनिटेच आहेत. आपण आपल्याकडे असलेली ती वेळ नक्की कशी वापरतो, त्या वेळेत काय काय करतो यावर आपण गरीब होणार की श्रीमंत होणार की श्रीमंतांचे पुन्हा गरीब होणार हे ठरते. अगदी लहानपणी शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत वेळेचे नियोजन आणि त्याचा वापर हे गुपित सोडवायचे मी शिकतोय. आजही त्यात नवनवे प्रयोग करत असतो. नव्या पद्धती, नवे तंत्रज्ञान शिकतोय. माझा ठाम विश्वास आहे की वेळेचे नियोजन जमले तरच आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम, साक्षर आणि स्वतंत्र होऊ शकतो. तसे पाहिले तर वेळेचे नियोजन आणि पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण किती वेळ काम करतो यापेक्षा आपण नक्की काय आणि कशासाठी काम करतोय याची स्पष्टता हवी. यामुळे आपल्याला वर्तमानातील तसेच भविष्यातलेही नेमके आर्थिक उत्पन्न ठरवता येते. परिणामी आपल्याला कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक स्थैर्यही लाभते. आता उदाहरण द्यायचे झाल्यास कल्पना करा की तुमच्या शहरातल्या व जवळच्या अत्यंत प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये सहकुटुंब जेवायला गेलाय. तुम्हाला सर्वांनाच चांगली जोरदार भूक लागली, पण तिकडे सर्व टेबल फुल आहेत. तुमच्यापैकी कोणीतरी रांगेत नंबर लावून उभा आहे आणि वेटर, रिसेप्शनवरील माणूस आणि इतर सर्वच कर्मचारी धावपळ करताना दिसतात. तुम्हाला बराच वेळ वाट पाहिल्यावर टेबल मिळते. तुम्ही थोड्या वेळात ऑर्डरही देता. आता जेवण येण्याची वाट पाहत असता, पण तुमचे पदार्थ वेळेवर येतच नाहीत. तुम्ही इतरांच्या डिशेसकडे पाहत असता. तुमची मुलं बाळही तेच करायला लागतात. मग दादा, मामा केल्यावर कसे तरी तुम्हाला तुमचे जेवण टेबलावर मिळते. मग रोटी संपते. त्याची ऑर्डर पूर्वीच देऊनही ती वेळेवर येत नाही. वेटरला वारंवार सांगूनही तो पाहूनही न पाहिल्यासारखे करतो. तुमची चिडचिड होते. तुम्ही पूर्णपणे थकून जाता. मुलाबाळांकडे पाहत न कळत कपाळावर हात मारता आणि इथे परत कधीही न येण्याचे मनोमन ठरवता. कदाचित अजून भूक असते. बरेच काही खायची इच्छा असूनही वेळेत जेवणाचे पदार्थ वा वेळेवर सेवा न मिळाल्याने आपण इतर ऑर्डर मनातल्या मनातच कॅन्सल करतो. आता याची दुसरी बाजू पहा. त्या हॉटेलचे कर्मचारी, मालक, मॅनेजर, कुक असे सर्वच जण पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत काबाड कष्ट करत असतात. त्यांना काही तुम्हाला त्रास द्यायचा नसतो किंवा मुद्दाम वाईट सर्व्हिसही द्यायची नसते. पण वेळेच्या अयोग्य नियोजनामुळे एकाच वेळी अचानक खूप ग्राहक आल्यामुळे सर्व यंत्रणा कोसळून जाते. त्यात त्यांचेही मानसिक स्वास्थ्य बिघडते. कायमस्वरूपी आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. कारण एकदा तुटलेले गिराईक पुन्हा त्यांच्याकडे येईलच याची खात्री संपलेली असते. मौखिक स्वरूपात तसेच हल्ली इंटरनेटद्वारे बाहेरची बदनामी होते. त्यामुळे नवे येणारे लोकही यायच्या आधीच गायब होतात. त्यामुळे भविष्यातलेही वेगळे नुकसान. केवळ काबाड कष्ट करून, घाम गाळून सतत बिझी राहून फायदा नसतो. त्यासाठी योग्य वेळ निवडावी लागते. वेळेचे आणि कामाचे नियोजन करावे लागते. आपल्यासोबतच इतरांच्याही कामांचे प्लॅनिंग, त्यांना समजून घ्यायचे, ज्यांना गरज असेल तिथे मदतीचा हात आणि आपण संकटात असताना त्यांच्याकडून मदत घ्यायला हवी. बरं, हे तत्व कोणत्याही व्यवसायात, कामात, आपल्या रोजच्या जगण्यालाही लागू पडते. कोणतेही काम करताना ते खरंच करायला हवे का? कोणत्या वेळी तुम्हाला अधिक सहजपणे काम करायचे आहे? कोणत्या वेळी जास्त कष्ट घ्यायचे आहेत? छोटी कामं ताबडतोब हातावेगळी केली तर येणारे बरेच मोठे प्रॉब्लेम आधीच टाळता येतात. आपल्या कामाचे व्यवस्थित नियोजन केले तरच त्यातून आर्थिक फायदा होईल आणि फायदा झाला तरच बचत, पुढे गुंतवणूक आणि मग आर्थिक स्वातंत्र्य. आता हीच गोष्ट कॉर्पोरेट किंवा आपल्या रोजच्या आयुष्यातही लागू पडते. 1-2 मिनिटाच्या फोन कॉलसाठी किंवा 5-1 मिनिटाच्या योग्य आणि महत्त्वाच्या कामासाठी बरेच लोक थोड्या वेळाने करतो, संध्याकाळपर्यंत करतो, 1-2 दिवसात किंवा काही दिवसात करतो. दुसरं कोणीतरी करेल, मी बिझी आहे अशी कारणं देत केवळ काम पुढे पुढे ढकलत असतात. ही अशी उत्तरं देणारी माणसं आयुष्यात कधीच उंच झेपावू शकत नाहीत. आहे त्याच जागेवर
वा त्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन 100% बाद होतात. योग्य वेळेवर आपण उपलब्ध असणे हे फार गरजेचे आहे. त्यातून आपली एक प्रतिमा बनते आणि त्यातूनच तुमचे गुडविल बनते. हे गुडविल आपण जेवढे लवकर तयार करायला लागू तेवढे ते चक्रवाढ पद्धतीने वाढते. साधारण 2001 मध्ये मी मुंबईत प्रथमच आलो. तेव्हा मोबाईल, लॅपटॉप, गुगल मॅप, व्हॉट्सॲप लाईव्ह लोकेशन, कोणाशी ओळख पाळख वा इथली काहीच माहिती नव्हती. परंतु इथल्या संस्कृतीने काटेकोर वेळ पाळायची सवय लावली. त्यात काही मजेशीर सूत्र ठरलेली असायची. त्यामुळे वेळेचे महत्त्व कळत गेले. एखाद्यास भेटायचे असेल वा सोबत जायचे असेल तर अंधेरी प्लॅटफॉर्म नंबर 1च्या इंडिकेटर खाली सकाळी 6:21 लोकल. अमुक रंगाचा शर्ट घातलेला माणूस भेटेल. या काही ओळींच्या शस्त्रामुळे वेळ पाळायची सवय लागायला खूप मदत झाली. माझी लोकल पकडायची वेळ आधी कधीच चुकली नाही आणि चांगले संस्कारही अंगवळणी पडले. आजही बऱ्याचदा काही वेळा चुकतो तेव्हा वेळेची गणितं पुन्हा घासून पुसून नीट केली की गाडी पुन्हा रुळावर येते. कोणताही उद्योग असो, सरकारी खाजगी संस्था असो वा प्रोफेशनल आयुष्य, ज्याचे वेळेचे नियोजन काटेकोर, अचूक आणि उत्तम, त्याचे आयुष्य आनंदी असण्याची शक्यता अधिक असते. आज मितीस जगातल्या वेगाने वाढणाऱ्या आणि चांगला नफा कमावणाऱ्या कंपन्या, मग त्या अमेझॉन असो, फेडेक्स, खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या स्टार्टअप्स किंवा उबेर, ओला, झोमॅटो यासारख्या कंपन्या घ्या. या सर्वांचे सिक्रेट हे कमीत कमी वेळात आपल्या वस्तू वा पदार्थ आपल्यापर्यंत आणून देणे. त्यांच्या व्यवसायाच्या गुपितांची मुळे वेळेच्या नियोजनात लपलेली आहेत. आपला वेळ हे खूप मोठे धन असून त्याचा वापर आपण कसा करतो हे फार महत्त्वाचे आहे. समाज माध्यमात किती वेळ द्यायचा, आपल्या कामासाठी किती वेळ द्यायचा, स्वतःमधील सुधारणांसाठी किती वेळ द्यायचा, मनोरंजनासाठी किती वेळ द्यायचा, आपले कुटुंबीय तसेच खऱ्या जीवनातील मित्रांना किती वेळ द्यायचा, या प्रश्नात उत्तरे शोधली, आपल्याकडील वेळेचे नीट नियोजन करून त्यावर अंमल सुरू केला तर ती भविष्याच्या आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीचीही सुरुवात असेल. हे वेळेचे नियोजन आणि आर्थिक साक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाग 17. कॅश इज किंग. थोडं थांबा, विचार करा. आठवड्यातून तासभर वेळ काढा, हिशेब लावा, लिहा, बजेट तयार करा, पैशांचे योग्य नियोजन करा, बचतीचे, गुंतवणुकीचे विविध पर्याय पहा. प्रत्येकाची परिस्थिती, प्रायोरिटीज वेगळ्या असतात. लगेच निष्कर्षाप्रत जाण्याची घाई टाळा. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक साधे सोपे गणितातले सूत्र टाकले. काही गणितं नव्याने सोडवली तर चांगला फायदा होतो. हे करून पहा. उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत, उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. सर्वच तशा चांगल्या होत्या, परंतु माझे लक्ष वेधून घेतले ते या सूत्राने. उत्पन्न वजा गुंतवणूक बरोबर खर्च. हे खरंच इतके सोपे आहे का? तसे तर यातही काहीच चूक नाही. जे मी आधीच्या सूत्रातून सांगायचा प्रयत्न करत होतो ते प्राथमिक शिक्षण असेल तर हे नवे सूत्र म्हणजे त्यातील डॉक्टरेट आहे. मग आपण अगदी बेसिक गोष्टी न शिकता सरळ उत्पन्नातून गुंतवणूक करायला हवी का? हे आणि असे बरेच प्रश्न मला पडले, म्हणून हा लेख प्रपंच. फक्त बॅट बॉल जवळ असला म्हणून किंवा टीव्हीवर मॅच पाहून आपल्याला आता खेळ येतोय असे समजून आपणही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचे कॅप्टन बनू शकतो असे वाटण्यासारखे आहे हे. बरं, तसे स्वप्न पाहण्यातही काही चूक नाही, पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ या म्हणीप्रमाणे आपल्याला हे सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला हवे. टप्प्याटप्प्याने पुढे जाणे कधीही योग्य. सुरुवातीला स्थानिक क्रिकेट, रणजी किंवा 18 वर्षांखालील सामने आणि मग आंतरराष्ट्रीय सामने असा प्रवास झाला तर त्यात एकदम तोंडावर पडण्यासारखे चान्सेस कमी असतात. पुन्हा यात टिकून राहण्यासाठी काही गुण हवे असतात. ते आपण वेळोवेळी वेगवेगळ्या लेखातून पाहतच आहोत. या नव्या सूत्रातही गुंतवणूक करण्यासाठी जवळ पैसे असणे गरजेचे असते. बरं, ते पैसे कर्जाचे किंवा आईवडिलांचे वा कोणाकडून उसनेपासने करून न मिळवता स्वतःच्या बचतीतून मिळवलेले असतील तर गुंतवणूक करतानाही त्याचे योग्य मूल्य कळलेले असते. आपल्यातल्या बऱ्याच जणांना बचत आणि गुंतवणूक यामधील फरक कळणेही गरजेचे आहे. आपल्याकडील पैशाची गुंतवणूक करण्याआधी पुढील अत्यंत महत्त्वाच्या बाबींची पूर्वतयारी हवी. नंबर 1. हल्लीचे धकाधकीचे आयुष्य म्हणजे घाटातील वळणावळणाचा अवघड रस्ता. कोणत्या वळणावर काय होईल याचा काही नेम नाही. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आर्थिक उत्पन्न सुरू होईल त्या दिवशी प्रत्येक तरुणींनी हेल्थ, टर्म आणि ॲक्सिडेंट हे 3 इन्शुरन्स घ्यावेच.
संकट कधीही गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत. अशा आपत्कालीन परिस्थितीत आपल्याकडे पैसा असेल तर मात्र त्या संकटावर मात करण्याचे बळ हमखास मिळते. त्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंड ही संकल्पना समजून घ्यायला हवी. बचतीतला काही हिस्सा त्यासाठी आधीच काढून घ्यायला हवा. शिक्षणासाठी गुंतवणूक. आपल्या मुलांना लाडाने देऊ केलेले स्मार्टफोन्स, ब्रँडेड कपडे, घड्याळे, सर्व गॅजेट्स कालबाह्य होतील. पण चांगले शिक्षण आणि व्यवहार ज्ञान दिले तर ते नक्कीच आयुष्यभर पुरेल. भाकरीचा प्रश्न मिटला की लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी. म्हणून शिक्षणासाठी वेगळे पैसे बाजूला असावेत. आधुनिक विज्ञानवादी जगात शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे. नंबर 4 रिटायरमेंट फंड. तसेच सर्वच जण काही सरकारी नोकरी करत नाहीत. उलट आता तर सरकारी नोकऱ्याच नाहीत. त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन ही संकल्पनाच मोडीत निघेल. अशा परिस्थितीत आपल्याला स्वतःच नियोजन करून आपल्या भविष्यासाठी तजवीज करायची असते. जेवढी लवकर या कामाची सुरुवात करू तेवढे चांगले. नंबर 5 आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण काही कारणांसाठी आधीच कर्ज काढले असेल तर त्याची वर्गवारी करून जास्त व्याजाच्या कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी त्या बचतीचा वापर करावा. नंबर 6 आपण जे काही अर्थार्जन करतो, कष्ट घेतो ते आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी. आलेल्या पैशातून त्यांना आनंद मिळत नसेल तर त्या कमाईला अर्थ नसतो. त्यामुळे कुटुंबासोबत बाहेर सुट्ट्यांसाठी जाणे असेल किंवा इतर कुठे फिरायला जाणे असेल हे करायला हवे. अगदीच साधू संन्याशासारखे जीवन जगणे म्हणजे आर्थिक साक्षर असे अजिबात नाही. नंबर 7 स्वतःसाठी काही वेगळा फंड जमा करावा. त्याचा वापर आपल्याला हव्या त्या लक्झरीसाठी किंवा अगदी स्वतःच्या शिक्षण, वाचन अथवा आवडीच्या छंदासाठी करता येतो. आता जोपर्यंत आपण वरील काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करून तशी सोय करत नाही तोपर्यंत सरळ आलेले पैसे शेअर मार्केट वा अन्य ठिकाणी गुंतवणे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. शेअर बाजार असो किंवा अन्य कोणतीही आर्थिक गुंतवणूक, काही बेसिक गोष्टींची पूर्तता झाली की मग बिंदास्त होऊन मार्केटमध्ये उतरा. तोपर्यंत आर्थिक तोटा होईल असे वर्तन टाळायचेच. मार्जिन ऑफ सेफ्टी आणि कॅल्क्युलेटेड रिस्क या टर्म्स कधीच विसरू नयेत. गुंतवणुकीसाठी पैसा हवा. बचतीतूनच तो चांगल्या प्रकारे तयार होतो. तो तुकड्या तुकड्यातही वापरता येतो आणि एकरकमीही. बचतीत फार मोठी ताकद असते. आपल्याकडे असलेली बचतच आपल्याला स्थिर बुद्धी देते. नेहमी लक्षात ठेवा, कॅश इज किंग. आता थोडं थांबा, शांतपणे विचार करा. आठवड्यातून तासभर वेळ काढा. सगळे हिशेब लिहा, अंदाजपत्रक, पैशाचे नियोजन करा, बचतीचे, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय पहा. आपल्या प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रायोरिटीज वेगळ्या असतात, मात्र त्यातील काही समान असतात, अतिमहत्त्वाच्याही असतात. सारासार विचार करून मगच निर्णय घ्या. लगेच शेवटच्या निष्कर्षाप्रत जाण्याची घाई करू नका. तर कसा वाटला आजचा ऑडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.